मध्ये जय शिवराय जय भीम भावानो. व्हिडिओला पूर्ण बघा. जर आवडला ना लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा. सकाळपासून निघलेलो आहे 5:30ला निघलोय. 5:30ला काही माणसं सोडले साईडवरती सोडून दुबईला काम होतं. फुजेरा टू दुबई 120 किलोमीटर आहे. मतलब आजचा माझा प्रवास आहे. आता माझ्याकडे झालेत 8:30 वाजलेत आणि मी फुजेरामध्ये काही काम होतं. फुजेराचं काम संपवून मी आता दुबईला चाललोय आणि दुबईला मला गाडीचे टायर वगैरे चेंज करायचे आहेत. आता बघा मला किती वेळ लागतोय पोहोचण्यासाठी. जास्त म्हणजे मला ना अल रासल खोरमध्ये जायचं आहे अगोदर. तिथे थोडंसं काम आहे आणि जर ते काम जर नसतं ना मी डायरेक्ट गेलो असतो, टायर चेंज केले असते, 1.5 तासामध्ये पोहोचलो असतो. परंतु मला 2-2.5 तास येण्यासाठी लागतील आणि मला ना सिटीमध्ये जायचं आहे. आणि दुबईमध्ये सिटीमध्ये ना खूप ट्रॉफिक असते. आणि आता बघू काय काय काम असतं. काही कंपनीचे फोन येतील. कंपनीचा फोन माझ्याकडेच आहे. मला फोन करतील आणि मग जिकडलं काही लोकेशन असेल ते सगळं काम म्हणजे नाही का फुजेरावरनं आलोय ना तर म्हणजे जे काही काम असेल सगळं एक 7च संपूनच मग मी परत जाणार आहे फुजेराला. आता माहिती नाही की मला किती वेळ लागेल पोहोचण्यासाठी. बहुतेक मी 7, 7:30, 8 वाजेपर्यंत माझ्या रूमवरती पोहोचेल फुजेराला. रस्त्यामध्ये मल्ल्या रोड म्हणून पडतं आहे. गाडी उभा केली आणि नाश्ता जेवण मी सोबतच घेऊन आलेलो आणि बसलो. आता जेवण करतो. इकडे हे हॉटेल आहे आणि नाश्त्याला आहे माझ्याकडं कढी बनवलेली, कढी आणि भात. आता नाश्ता करणार. 60-70 किलोमीटर आलो मी फुजेरावरनं. आणखी जायचं आहे मला 80-90 किलोमीटरवरती दुबई आहे. जागेचं नाव आहे मलिया रोड. मलिया रोडला सध्या मी आहे. गाडी पुढे उभा आहे. चला आता नाश्ता करतो आणि मग सध्या आहे दुबईमध्ये आणि मी दुबईला सध्या ड्रायव्हरचं काम करतोय. मी आता गाडी चालवतोय त्याच्यामुळे कॅमेऱ्यामध्ये मी बघत नाहीये. भारतामध्ये जर गाडी चालवत असेल ना तर भारतामध्ये ना माझा असा अनुभव आहे आपल्या देशामध्ये तर ड्रायव्हरला इज्जत नाहीये. हे कोणाला बोलत नाहीये मी, कारण की मुंबईला मी पण गाडी चालवली परंतु ड्रायव्हरला नाही का म्हणजे थोडासा काहीतरी असा ऍक्सिडेंट वगैरे झाला, काही कोणाला काही लागलं, एखाद्या गाडी वगैरेला लागलं, लगेच लोक उतारतात, शिव्या देतात, हातापाई पण करतात काही लोक. मी तुम्हाला सांगतोय जर गाडीचा ऍक्सिडेंट वगैरे झाला इथे कोणी कोणाला शिव्या देत नाहीये, कोणी कोणाला मारत नाहीये. हा जो रस्ता आहे ना हा मी आलोय इमिरेट्स रोडवरनं. त्याला 6 म्हणून ओळखलं जातं आणि ही सिग्नल आहे आणि समोर आहे अल रासल खोर. मला जायचंय अल रासल खोरला आणि हा जो भाग आहे बघा म्हणजे आता इकडनं दुबई सुरू होणार आहे मेन सिटी. हे बघा 100चा रोड आहे. 110-115च्या स्पीडमध्ये गाडी चालू शकतो आपण. समोर ते दिसतं तुम्हाला हे आहे दुबई. आता मी या रोडचं नाव आहे अल रासल खोर. फुजेरावरनं मला हा रोड जरा बरा पडतोय. ट्रॉफिक वगैरे राहत नाही, सिग्नल वगैरे नाही या रोडला. मला काम आहे रासल खोरला. आणि हे बघा हे असं वातावरण आहे. सकाळचे वाजले 8:30. गाडीची स्पीड आहे 110. लांब दिसत असेल बुर्ज खलिफा. तिकडे बुर्ज खलिफा सेम रोड आहे आणि मला ना हे इकडे जायचं पाठीमागे. प्रथम माझं पहिलं लोकेशन रासल खोर. इथं मला थोडंसं काम आहे, थोडंसं मटेरियल इथे द्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर पुढे जाणार मग राशिदियामध्ये. सगळे शॉप वगैरे आहेत, गॅरेज वगैरे जास्त करून इकडे आहेत. गॅरेज वगैरे जास्त आहेत इकडे. आता आला आमचं स्टोर. इथे जवळ स्टोर आहे, त्या हाताला स्टोर आहे माझ्या. ते माझं पहिलं लोकेशन झालंय. नंतर दुसऱ्या लोकेशनवरती आलतो. 2 लोकेशन झालेत माझे. हे आता शारजामध्ये आहे. शारजामध्ये काही सामान द्यायचं होतं या शॉपमध्ये. मोटर वगैरे असते गाडीमध्ये ते दिलं आता. आणि हे दिल्यानंतर परत आता ऑफिसला जायचं आहे. ऑफिसच्या नंतर मग परत आजमानला जायचं आहे. आजमानवरनं उमल कोईन आणि उमल कोईनवरनं मला जायचं आहे फुजेराला. बघा किती ट्रॉफिक आहे बघा. अर्धा तास झाला मला या ट्रॉफिकमध्ये फसलेलो आहे मी. हा शेख जाईद नावाचा रोड आहे. 311 म्हणून म्हणलं जातं या रोडला. सध्या मी शारजामध्ये. आता हे शारजा ते म्हणजे रासल खेमा ते अबुधाबीला हा रोड जोडतोय. आता सध्या मी आहे शारजामध्ये आणि शारजाचा समोर दुबई येईल बघा. 10 मिनिटावरतीच दुबई आहे परंतु हे एवढी ट्रॉफिक आहे बघा. आणि हे आम्ही फसलेलो आहे ट्रॉफिकमध्ये. आता थकलोय. 1 वाजलेत. आता ऑफिसला जायचं आहे आणि ऑफिसवरनं परत उमल कोईनला आणि मग परत माझ्या रूमवरती. हे आलंय दुबई. हे दुबई आहे. इकडे बाजूला एअरपोर्ट आहे आणि बघा ट्रॉफिकमध्ये आणखी फसलेलंच आहे. गाडी चालून किती वाजलेत बघा. आता झालेत बघा भारतामध्ये 3 वाजलेत आणि इकडे 1:30 वाजलेत बघा. आणखी गाडी चालूच आहे माझी. आणखी इकडनं आणखी एक लोकेशनला जायचं आहे. आत्ता आलो घरी. आज भरपूर काम झालं. आज जवळपास 450 किलोमीटर गाडी चालली माझी. सकाळी निघालो 5 वाजता. 5ला मी सांगितलेलं तुम्हाला 5ला निघालो आणि आता पोहोचलोय मी 6:30 वाजलेत. आता
भारतामध्ये भरपूर उशीर झाला आहे. भारतामध्ये 7:30-8 वाजले असतील. तर हे असं असतं ड्रायव्हरचं काम. म्हणजे एकदा काही म्हणजे जाण्याचा वेळ असतो, येण्याचा नसतो. ओव्हर टाईम आज काही नव्हता, म्हणजे 8 तासच ड्युटी ती. म्हणजे मी चांगली गाडी चालवली आज. म्हणजे लवकर काम संपवले आणि लवकरच मी रूमवरती आलो आहे. आत्ता आलो आहे आणि चाय बनवली, चाय बनवून पितो आहे.